नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण RRB टेक्निशियनच्या रिस्पॉन्स शीट या लॉग इनमध्ये तुमच्या उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे असं रेल्वे बोर्डचं नोटिफिकेशन दुपारी आपल्या चॅनलवरती बघितलं आहे. तर तुम्हाला तुमची RRB टेक्निशियन या एक्झामिनेशनची रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची हे आपण आता या व्हिडिओमधून बघणार आहोत. तरी सर्वांनी आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला RRB बोर्डच्या वेबसाईटवरती जायचं आहे. rrb.mumbai.gov.in इथे आलेली आहे. तर ह्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डवरती आपण क्लिक करणार आहोत. त्यानंतर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळ्या एक्झाम्स नोटिफिकेशन दिसणार आहे. तर आपल्याला इथे हे जे आहे CEN02/2024 टेक्निशियन पोस्ट यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या एका पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल. त्यानंतर असं एक पेज तुमच्यासमोर येणार आहे, ज्यामध्ये इथे तुम्हाला फर्स्ट नंबरला दिसेल क्लिक हिअर टू व्ह्यू लिंक फॉर व्ह्यूइंग ऑफ द क्वेश्चन पेपर्स, म्हणजे रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ह्या टॅबवरती क्लिक करायची. नंतर पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल. असा एक विंडो तुमच्यासमोर आता ओपन झालेला असेल. तर बघा, ह्या विंडोमध्ये तुम्हाला कॅन्डिडेट्स लॉग इन, म्हणजे तुमचं जे काही अकाउंट आहे, जे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, हे बघा लक्षात घ्या, इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्मसाठी, म्हणजे या जागेसाठी अप्लाय केलं होतं त्यावेळेला जो फॉर्म भरला होता आणि जे काही रजिस्ट्रेशन केलं होतं, तर एक रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळाला असेल. जसं की आता आपण एक रजिस्ट्रेशन नंबर मी तुम्हाला टाकून दाखवतो. जसं की एक रजिस्ट्रेशन नंबर आहे माझ्याकडे, फॉर एक्झाम्पल Q224122. हा आपला आपण रजिस्ट्रेशन नंबर आणि इथे तुमचा जो पासवर्ड आहे ते तुमची डेट ऑफ बर्थ आहे. जे तुम्ही लॉग इन करणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी पाहिजेत. एक तर तुम्ही जो रजिस्ट्रेशन फॉर्म भरलेला आहे त्यावरचा रजिस्ट्रेशन नंबर, आणि दुसरी तुमची जन्मतारीख, ती ॲज अ पासवर्ड इथे यूज केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे. तर लॉग इन केल्यानंतर असं तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट्सचे डिटेल इथे दिसतील. तुम्हाला सर्व त्याचा झोन कोणत्या झोनला त्याने अप्लाय केलं होतं तो झोन दिसेल, आणि त्यानंतर इतर तुमची माहिती दिसेल, जसे की रजिस्ट्रेशन नंबर, कॅन्डिडेटचं नाव, फादर्स नेम म्हणजे वडिलांचं नाव, जेंडर आणि कम्युनिटी. तर यामध्ये तुम्हाला इथे कॅन्डिडेट रिस्पॉन्स यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघा हे मेसेज आलेला असेल, टू डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर फॉर असेसमेंट RRB टेक्निशियन ग्रेड 3 एक्झाम 20th, 23rd, 24, 26, 27, 28, 29, 30 डिसेंबर. क्लिक हिअर यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे, या ब्लू सिम्बॉलवरती. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा हा रिस्पॉन्स शीट आलेली असेल. ही तुमची पूर्ण रिस्पॉन्स शीट आहे, यामध्ये तुम्हाला तुमचे सर्व जे काही क्वेश्चन्स आहेत त्याला तुम्ही कुठल्या क्वेश्चन्सला कुठला ऑप्शन चूज केला हे सगळं बघायला मिळेल. तर ही तुमची रिस्पॉन्स शीट आहे. या रिस्पॉन्स शीटला तुम्ही प्रिंट करू शकता. प्रिंट केल्यानंतर सेव्ह ॲज अ PDF म्हणून तुम्ही ज्या वेळेला कमांड देसाल त्यावेळेला ती PDF म्हणून तुम्हाला तुमच्या सिस्टमला हे करायला मिळेल, सेव्ह करायला मिळेल. तर मी इथे ही एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला रिस्पॉन्स शीट डाउनलोड करून दाखवली आहे. तर ही एक रिस्पॉन्स शीट मी डाउनलोड केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आपापल्या याच्यावरती रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकता. थँक्यू.